पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता वाढते, पावसाळ्यामध्ये थंडावा वाढतो, परंतु हा थंडावा आणि हिवाळ्यामध्ये जो असणारा थंडावा असतो त्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे. हिवाळ्यामधली हवा ही थंड आणि रुक्ष असते, ती आपल्या पोटाचा जो अग्नी आहे, आपली जी पचनक्रिया आहे ती वाढवते, म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक जास्त लागते आणि आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचतो. परंतु पावसाळ्यामध्ये जरी थंडावा वाढलेला असतो, परंतु हवा जी असते ती आर्द्र असते, त्यामुळे आपले जे रंध्र असतात ते पूर्णपणे ओपन होत नाही, त्यामुळे आपली जी भूक असते ती मंदावलेली असते आणि ह्या मंदावलेल्या अग्नीमुळे, अग्निमांद्यामुळे बरेचसे पोटाचे विकार म्हणजे जसं की गॅसेस होणं, उलट्या होणं, भूक न लागणं, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यासारखे विकार उद्भवतात. तसेच पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात, बाहेरचं पाणी पिलं जातं आणि हे दूषित अन्न आणि पाणी हे पोटाचे विकार करण्यास ते देखील कारणीभूत ठरतात. कारण की ह्या काळामध्ये जे अन्न पदार्थ किंवा पाणी असतं त्यामध्ये जीवाणू आणि विषाणू जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि हे दूषित अन्न पदार्थ आपल्या पोटामध्ये गेला तर आपल्याला जीवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. बऱ्याच घरांमध्ये पावसाचा आनंद घेतला जातो, तर ह्या पावसाच्या आनंदासाठी बऱ्याच घरांमध्ये गरमागरम भजे आणि चहा घेतला जातो. परंतु तुम्ही ह्या गोष्टी वारंवार करत असाल तर ते आपला जो ह्या काळामध्ये अग्निमांद्य झालेला असतो, म्हणजे पचनक्रिया ही स्लो असते, त्यातच तुम्ही असे तळलेले गुरू पदार्थ खाल्ले जे पचायला जड असतात, ते अजून अग्निमांद्य करतात आणि त्यामुळे पोटाचे बरेचसे विकार, गॅसेस होणं, ऍसिडिटी होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.